वरदलक्ष्मी व्रत हे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी केले जाते. हे व्रत प्रामुख्याने विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी करतात. या दिवशी देवी लक्ष्मीच्या वरदलक्ष्मी, वरदान देणारी लक्ष्मी स्वरूपाची अत्यंत भक्तिभावाने पूजा केली जाते. व्रताचे महत्त्व. अष्टलक्ष्मीची कृपा. वरदलक्ष्मीची पूजा केल्याने अष्टलक्ष्मीची धन, धान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, संतान आणि विजयाची देवी पूजा केल्याचं फळ मिळते. सुख आणि समृद्धी. या व्रतामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन अखंड लक्ष्मी आणि सुखसमृद्धी नांदते अशी धार्मिक श्रद्धा आहे. संतान प्राप्ती. विवाहित जोडप्याने किंवा महिलांनी हे व्रत केल्यास त्यांना उत्तम संतान सुख लाभते. व्रताचे नियम. या दिवशी महिला पूजा पूर्ण होईपर्यंत उपवास करतात. संध्याकाळी आरती किंवा नैवेद्य दाखवल्यानंतरच प्रसाद ग्रहण करून उपवास सोडला जातो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी पुन्हा कलशाची पूजा करून तो हलवला जातो. पूजा, विधी आणि तयारी. स्वच्छता व मांडणी. पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि घर स्वच्छ करावे. पूजास्थानी लाकडी चौरंग ठेवून त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. कलश स्थापना. चौरंगावर तांदळाची रास ठेवून त्यावर पाण्याचा कलश स्थापित करावा. कलशात सुपारी, नाणे, अक्षदा आणि आंब्याची पाने ठेवावीत. देवीचे स्वरूप. कलशावर हळद कुंकू लावलेला नारळ ठेवावा. अनेक ठिकाणी या नारळावर देवीचा मुखवटा लावून त्याला साडी व दागिन्यांची सुंदर सजवले जाते. रक्षा सूत्र. पूजेत हळदीने माखलेला एक धागा ठेवून त्याची पूजा केली जाते आणि नंतर तो घरातील स्त्रिया आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात. हे संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. नैवेद्य आणि आरती. देवीला नैवेद्य म्हणून खीर, पुरणपोळी किंवा वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद जसे की हरभऱ्याची उसळ दाखवला जातो. त्यानंतर देवीची आरती केली जाते आणि व्रताची कथा वाचली जाते. पूजेची सांगता कशी करावी. आरती झाल्यानंतर देवीला नैवेद्य, खीर किंवा पुरणपोळी दाखवावा. घरातील सर्वांना प्रसाद द्यावा. हळदीचा दोरा स्वतःच्या मनगटावर बांधून घ्यावा. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच शनिवारी काय करावे. पुन्हा पूजा करावी. शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूजास्थानी जाऊन दिवा लावावा आणि माता लक्ष्मीला मनोभावे नमस्कार करावा. देवीला ताजी फुले आणि अक्षदा अर्पण कराव्यात. कलश हलवणे. यानंतर कलशावर अक्षदा वाहून हे माता लक्ष्मी, माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि आमच्या घरात सदैव वास कर अशी प्रार्थना करावी. त्यानंतर कलश आपल्या जागेवरून अगदी थोडासा पुढे हलवावा. यालाच कलश विसर्जन किंवा पूजा सोडवणे म्हणतात. पूजेच्या साहित्याचे काय करावे. नारळ आणि आंब्याची पाने. कलशावरील नारळ तुम्ही फोडून त्याचा प्रसाद, खोबरे किंवा खीर बनवून कुटुंबातील सर्वांना वाटू शकता. आंब्याची पाने घरातील मुख्य दरवाजाला तोरण म्हणून लावू शकता. कलशातील पाणी. कलशामधील असलेले पाणी अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. हे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे आणि एखाद्या झाडाला हे पाणी टाकावे. इतर कोणत्याही झाडाला अर्पण करावे. हे पायदळी येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तांदूळ आणि इतर साहित्य. कलशाखाली ठेवलेले तांदूळ घरातील धान्याच्या डब्यात मिक्स करावेत, जेणेकरून घरात अन्न धान्याची कमतरता भासणार नाही. देवीचे दागिने किंवा मुखवटा स्वच्छ करून सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यावा, जो तुम्ही पुढच्या वर्षी वापरू शकता. दानधर्म. व्रताची पूर्ण फळप्राप्ती होण्यासाठी दुसऱ्या दिवशी एखाद्या सुवासिनीला
किंवा गरजू व्यक्तीला वाण म्हणून तांदूळ, फळे, विडा आणि दक्षिणा द्यावी.